श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकल्या जाईल ती जागा पवित्र होईल. ऐकणाऱ्याचे मन हृदय आनंदी होईल आणि त्यांना लवकरच स्वामींचे अनुभव, स्वामींची प्रचिती येईल. स्वामी माऊली म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, आजची रात्र तुझ्यासाठी सुख, समाधान, आरोग्य आणि खूप काही ऐश्वर्य घेऊन आलेली रात्र असेल. जेव्हा तू हा संदेश ऐकशील त्याच्या काही काळातच तुला माझे असे अनुभव, अशी प्रचिती येणार आहे ज्यासाठी तू माझी प्रार्थना करत आहेस. भगवंत स्वतः लक्ष्मीसह तुझ्या घरी येऊन तुला तो आर्थिक मदतीचा आशीर्वाद देतील. बाळा, तुझ्या मनातील चिंता, क्लेश, दुःख, दारिद्र्य दूर करणारा हा पवित्र संदेश तू ज्या क्षणाला ऐकायला घेशील त्या क्षणापासून तुझ्या आयुष्यात ती बरकत, ते खूप काही भरभराट तू अनुभव करणार आहेस. बाळा, आजचा दिवस तुझ्यासाठी खूप काही शुभफळ घेऊन आलेला आहे. उद्या जेव्हा तुम्ही सकाळी उठाल तेव्हा तुमच्यासाठी एक गोड आनंदाची बातमी तुम्हाला याच ऐकत असलेल्या मोबाईलवरून प्राप्त होईल. स्वामींच्या या दिव्य आशीर्वादाला प्राप्त करण्यासाठी या संदेशाला पुढील काही मिनिटे ऐकत राहा. स्वामींचा हा दिव्य पवित्र आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तुमच्या आयुष्यात ही ऐकण्याची सुवर्ण संधी माना. कारण देव तुमच्या आयुष्यातून या रात्रीतून ते चमत्कार घडवून आणू शकतात ज्यासाठी तुम्ही प्रार्थना करत आहात. जर तुमची प्रार्थना स्वामींनी, माऊलींनी ऐकावी असे तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच हा संदेश तुम्ही स्वामींची आज्ञा मानून स्वीकार करावा. यात स्वामी माऊली तुम्हाला संदेश देऊ इच्छितात. तो संदेश मनपूर्वक आशीर्वाद जे कोणी भक्त स्वीकार करतील त्यांच्यावर माता लक्ष्मीची कृपा निरंतर राहील. भगवंताची कृपा निरंतर राहून जिथे भगवंत येतात तिथेच माता लक्ष्मीचा निवास असतो. तुम्ही केलेली सेवा देवाकडे पोहोचत आहे याचा अनुभव तुम्हाला या रात्रीतून देव काही चमत्कारांच्या मार्फत देऊ इच्छितात. म्हणूनच तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा, मनपूर्वक स्वीकार करावा. यातील आशीर्वाद जे कोणी स्वामी भक्त मनपूर्वक श्रद्धेने स्वीकार करतील त्यांच्यासाठी उद्या सकाळी एक चमत्कार असेल जो दैवी असेल. कारण स्वामींची इच्छा आहे की तुम्ही हा संदेश संपूर्ण ऐकावा. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, माझे अनेक रूप तू पाहू इच्छितो. त्यातीलच माऊलीचे रूप आज मी घेऊन तुझ्या पुढे प्रगट झालो आहे. तुझी इच्छा आहे की तू मला लक्ष्मी रूपात पाहावे, म्हणूनच आज मी तुझ्या पुढे लक्ष्मी रूपात आलो आहे. बाळा, आज तू जी काही सेवा करत आहेस ती मी स्वीकार करतो. तुला आज मी स्वइच्छापूर्तीचा आशीर्वाद देण्यासाठी या माध्यमाच्या द्वारे तुझ्यापर्यंत आलो आहे. बाळा, निश्चिंत राहा. पुढील काही काळातच तुमचे जीवन सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंदाने परिपूर्ण करणारे आशीर्वाद आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. ज्यांना त्या आरोग्याच्या समस्या आहेत त्यांनी धीर ठेवावा, संयम ठेवावा. तुम्ही जी काही सेवा करत आहात आणि भगवंतावर असलेला संपूर्ण विश्वास आणि श्रद्धा तशीच ठेवावी. कारण आता इथून पुढे तुमच्या भाग्यात अगदी काही काळातच चमत्कार घडू लागतील.
कारण तुमची केलेली सेवा देवापर्यंत पोहोचत आहे. देव कधीही तुम्हाला कुठल्याही संकटात किंवा कुठल्याही त्रासात ठेवू इच्छित नाही. म्हणूनच हा संदेश आज तुझ्यापर्यंत आला आहे. बाळा, या संदेशाचा जो कोणी माझा बाळ जो स्वेच्छेने स्वीकार करेल त्याच्यावर आज माझी कृपा कायम स्वरूपी राहील. स्वामी माऊली म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, आज आनंदाचा वर्षाव, सुखांचा वर्षाव आणि तुझ्या नात्यातील तो गोडवा तुला प्राप्त करून देणारा आशीर्वाद घेऊन आलेला हा संदेश तुझ्यासाठीच आहे. तुम्ही तुमच्या प्रियजनांसाठी केलेली प्रार्थना मी स्वीकार करतो. तुमच्यात अधिक प्रेम, आनंद वाढेल आणि तुमच्यात ती दैवी भक्ती सुद्धा निर्माण होईल. आध्यात्मिक उन्नतीसाठी तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात ते देखील सफलतेकडे पोहोचवल्या जात आहेत. तुमच्या आयुष्यात तुम्ही केलेल्या कर्माचे चांगले फळ तुम्हाला इथून पुढे प्राप्त होताना दिसून येतील. ज्यांना ते काही त्रास आहेत, जे आधी व्याधींनी काही त्रासांनी ग्रस्त आहेत, त्यांच्या आयुष्यात इथून पुढे, त्यांच्या जीवनात इथून पुढे त्यांना माझे अद्भुत चमत्कार प्राप्त होऊन त्यांच्या त्या आरोग्यात त्यांना तो आराम मिळेल, ते सुख मिळेल आणि त्यांची जीवनाची प्रगती सुखरूपपणे पुढे सुरू राहील. माझ्या प्रिय बाळा, आजचा दिवस आणि आजची ही रात्र तुमच्यासाठी सुखद अनुभव घेऊन आलेली रात्र असेल. आज तुम्हाला मी आशीर्वाद देऊ इच्छितो की ज्या माझ्या बाळांना आर्थिक समस्या आहेत, ज्यांना आपल्या घरात माता लक्ष्मीने प्रवेश करावा असे वाटत असेल, तर भगवंतासह माता लक्ष्मीला तुमच्याकडे पूज्य मानून तुम्ही पूजत असाल, तर माता लक्ष्मीचा आणि भगवंताचा आशीर्वाद तुमच्या संपूर्ण संसारावर आणि तुमच्या कुटुंबावर येत आहे. तुम्हाला इथून पुढे कुठलीही कमतरता भासणार नाही. निरंतर चांगले कर्म करत राहा. आयुष्यात जिथे कुठे कुणाला तुमची मदत हवी असेल तेव्हा निसंकोच मनाने तिथे मदत द्या. यामुळे तुम्ही देवाचे अधिक प्रिय बाळ व्हाल. जेव्हा गरजू तुमच्यापर्यंत मदत घेण्यासाठी येतात तेव्हा देवानीच, भगवंतानीच तुमची निवड केली आहे हे विसरून जाऊ नका. त्या क्षणाला मनात अहंकार भाव दाटू देऊ नका, पण ती मदत जशा प्रकारे तुम्हाला जमेल तशी करा आणि मग बघा भगवंताचा, माता लक्ष्मीचा चमत्कार तुमच्याकडे कसा आकर्षित होतो ते. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुझ्यासाठी माझे आशीर्वाद येत आहेत. काही गोष्टींमुळे आजपर्यंत काही कार्य थांबलेले होते, त्यात आता तुला इथून पुढे वेगवान प्रगती पाहायला मिळणार आहे. ही वेगवान प्रगती तेव्हाच तुम्हाला प्राप्त होईल जेव्हा तुम्ही तुमच्या कर्मात अधिक मन रमवाल. देव म्हणतात, कुणालाही असेच काहीही प्राप्त होत नाही. प्रत्येक गोष्टीसाठी कर्म हे करणे आवश्यक आहे. तेव्हा तुमच्यासाठी तुमच्या कर्मांद्वारे तुमचे भाग्य लिहिल्या जात आहे. तेव्हा कर्मांपासून मागे वळू नका. कर्म करत राहा, पाऊले पुढे टाकत राहा. तुमच्यासाठी दैवी चमत्कार ठेवले आहेत. तुमच्या मार्गात ते तुम्हाला प्राप्त होतील. असंख्य मार्गांनी तुमच्याकडे आनंद येऊ पाहत आहे. त्या आनंदाला स्वीकार करण्यासाठी आत्ताच होय म्हणून टाईप करा आणि आपल्या आयुष्यात ते आनंद स्वीकार करण्यासाठी तत्पर व्हा.
स्वामी माऊलीची कृपा प्राप्त करण्यासाठी श्री स्वामी समर्थ स्वामी माऊली मी तुमचं प्रिय बाळ कमेंट करायला विसरू नका. तुम्हालाही माता लक्ष्मीची कृपा निरंतर हवी असेल तर भगवंतासह माता लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी स्त्रियांचा आदर करा. तुमच्याकडे माता लक्ष्मी स्वतः येऊन तुमचे घर सुख समृद्धी आणि आनंदाने भरून देईल. प्रत्येक स्त्री हे मांगल्याचे स्वरूप आहे. त्यात आदिशक्तीचा अंश आहे. नवरात्रानंतर आलेली ही पौर्णिमा जी तुम्हाला सुखाचे क्षण आनंदाचे क्षण देण्यासाठी आलेली आहे, तेव्हा आनंदी राहा. प्रत्येक क्षण आनंदी होण्याचा प्रयत्न करा. कारण देव म्हणतात, जो प्रयत्न करतो तोच यशस्वी होतो. स्वामींचा हा आशीर्वाद रूपी संदेश जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा आणि आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा अपेक्षा पूर्ण करोत आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर स्वामींची निरंतर कृपा दृष्टी राहो हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.